तुम्ही आता बघू शकता पाऊस थांबले तर घरांचं पाणी आटलेलं आहे. आता मी शाळेच्या स्मशानभूमीशी इथं आलेला आहे आणि मागं भालचंद्र नगर आहे. तर पाणी तर पूर्ण म्हणजे माणूस डुबल एवढा आहे सध्या. मातोश्री कॉलेज इकडे आलेला आहे आणि पाणी तर खूप जास्त झालंय. माझ्या अंदाजे तरी पहिला मधला बुडलेला आहे. आता इथे तुम्ही अंदाजे पहिला कॉलेजला गेले असेल तर समजेल तुम्हाला पाणी किती आहे. गेट तर अर्धा झाला डायरेक्ट. आतमध्ये तर खूप जास्त पाणी. आता बंदरपाड्याच्या एंट्री गेटला आलेलं पाणी बघू शकता केवढा आलेला आहे. बंदरपाड्याच्या लक्ष्मण गल्लीमध्ये आले. इथे डोक्यावर पाणी आहे. डोक्यावर पाणी म्हणजे असं वाढतात आहे, कमी होतच नाही. इथे पण तुम्ही बघू शकता बंदरपाड्यात आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे. पाणी इथे पण वाढतात आहे. पहिले त्या ती लादली तिथे होता, आता इकडे वाढलेलं आहे डायरेक्ट. पाणी बघू शकता तिकडे पण डोक्याच्या वरती पाणी. थापेश्वर मंदिर गावात इथं आलेलं आहे आपण. पाणी बघू शकता खूप वाढलेलं आहे. वाढतात आहे पाणी इकडे आलेलं. आता इकडं पाणी बघा इथपर्यंत पब्लिक बघू शकता तुम्ही कवडी जाऊन. दुसरा एरिया झाला आम्ही तिथे पण पाणी खूप भरलेलं आहे. मी आता सध्या पायरीवर आहे पाणी कारण की इकडे एवढा असं वरती आहे. बंदरपाड्याचे आम्ही पूर्ण आतमध्ये आले. इथं शेती करतात आणि शेतीचा एरिया आहे पूर्ण आणि इथं पूर्ण पाणी भरले. आता इकडे बघू शकता पुरा अख्खा घर दरवाजा म्हणजे बाहेरच एवढ्या डोक्यावर पाणी आहे. तर बाहेर अशी बसलेली आहे. शेत पुरा गेलेला आहे आणि तो पाईपलाईन म्हणजे तो गटार आहे. वालधुनीचा गटार आहे तो. आता आम्ही घरात जाणार होतो पण नंतर थाकेश्वर मंदिरच्या मागणं आम्हाला जेसीबीचा आवाज येत होता. आम्ही बघला तर ही नवीन पाईपलाईन टाकलेली होती ना, ती नदीच्या पाण्यात न मध्ये होता ना, ती पाईपलाईन वाहून गेलेली आहे. तर ती नवीन टाकली त्याच्यामधलं पाणी जुन्या याच्यात टाकायला घेतलंय. बघू शकता तुम्ही हा पाईप असा वरनं येतोय आणि त्या खालने जातोय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. बाय.